उजनी धरणातील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तसेच मासेमारीचा खासगी ठेका रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी सिंचन भवन पूनम गेट सोलापूर इथं ठिय्या आंदोलन करण्यात आले। उजनी जलाशयातील पाणी साठा सुमारे 30,000 हेक्टर क्षेत्रात असून धरण परिसरातील हजारो मच्छीमार, आडतदार, व्यापारी आणि मत्स्य व्यावसायिकांची उपजीविका मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे। त्यामुळे प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मासेमारीसाठी उपलब्ध जागा कमी होऊन हजारो कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे। समितीच्या निवेदनानुसार प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प सुमारे 14,976 कोटी रुपयांचा आणि 1,000 मेगावॅट क्षमतेचा असल्याचं नमूद करण्यात आलंय। या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जलाशय क्षेत्र व्यापलं जाणार असल्यानं पर्यावरणावर तसेच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो असा दावा समितीने केला आहे। प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तत्काळ रद्द करावा, मासेमारीचा ई-टेंडरिंगद्वारे प्रस्तावित खाजगी ठेका रद्द करावा, उजनी जलाशयातील मासेमारी परवाना पासेस पूर्ववत सुरू ठेवावे, परवाना पासेसची व्यवस्था जलसंपदा विभागाकडून होत नसल्यास मासेमारीचे हक्क मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करावे। या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सौर ऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खासगी ठेका रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने प्रशासनाकडे केली आहे। तुम्ही आता अजितदादांचे बॅनर आणलेले आहात, काय सांगाल तुम्ही अजितदादा ग्रुपवरती? आता सुमित्रा वहिनी हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छी बीज नव्हतं। आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि अशी असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीटीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छी बीज हे उजनीमध्ये सोडत आहेत। आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत। आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न करत आहोत। तोपर्यंत शासनाने आमच्या पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे। आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत। आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत। आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार। नमस्कार, मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी, मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्याध्यक्ष आहे आणि मी या ठिकाणी आज भोई समाजाच्या वतीने, मी एक मच्छीमार आहे आणि समस्त भोई समाजाच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहे। आमचा हा प्रामुख्याने विषय जो प्रामुख्याने विषय आहे उजनीवर येणारा सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका पद्धत ही आज कशासाठी मोर्चा काढलेला आहे, काय सांगाल? मी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि आमच्या उजनी धरणावर आज सौर ऊर्जा प्रकल्प जलसंपदा विभागाने राबवलेला आहे 14,976 कोटीचा। आणि दुसरा विषय असा केला की त्यांना मासेमारीचा खाजगी ठेका टेंडर प्रक्रिया चालू केलेली आहे। त्याची उद्या त्याचं बिड ओपनिंग आहे, ही टेंडरिंग। तर आम्हाला आमचं ह्याच्यासाठी संपूर्ण उजनी धरणाच्या परिसरातील अख्ख्या सर्व मच्छीमारांकडून विरोध आहे आणि हे जर ह्याच्यावरच ह्यांना ठेक्याची आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रक्रिया राबवली नाही तर ह्याच्यापेक्षा आक्रमक आम्ही अजून पुढचे आंदोलन करणार आहोत। साधारणतः किती मच्छीमार आहेत त्या उजनी प्रकल्प? तुम्ही आता इथं समोर बघताय, आता इथं आले जवळजवळ 4-5 हजार लोक तर आताच उपस्थित आहेत। म्हणजे कुटुंबातील 2-2 माणसं बघतायत। ज्या वेळेस आक्रमक परिस्थिती तयार होईल त्यावेळेस जलसंपदा खात्याला दारं लावून बसावं लागेल। म्हणजे एवढा मोठा परिसर आहे, 160 किलोमीटरचा परिघ आहे उजनी धरणाचा आणि त्याच्यात हजारो लाखो मच्छीमारांचा परपंच चालतो, त्याच्या उपजीविका चालते। आणि 2000 मला वाटतं 30-32 वर्ष झालं या जलसंपदाकडे उजनी धरणाचं मत्स्य विभागाकडून हस्तांतर करून घेतलं यांना। बांगलादेशींची घुसखोरी झाली म्हणून तेव्हापासून ह्याच्यात एक मच्छीबीज सोडलं नाही ह्या खात्याकडनं। स्वर्गीय आदरणीय अजितदादांनी गेल्या 3 वर्षापासून 2-2 कोटी रुपयाचा आम्हाला जलसंपदा याच्यातनं आपल्या नियोजन समितीमार्फत आम्हाला 2-2 कोटीचा निधी दिला आणि त्याच्यामुळे आता चांगल्या प्रकारे लोकांचा व्यवसाय चाललेला आहे। राज्यात अग्रगण्य समजलं जाणार आमच्या उजनी धरण आहे। ह्याचा मासा परदेशात जातो, अख्ख्या राज्यात याचा मासा पुरवठा केला जातो आणि वेळोवेळी या शासनाचे कारण नसताना मच्छीमारांची पिळू न करण्याचे आणि
विशेष म्हणजे जे भूमिपुत्र आहेत लोक आमच्या तिथले, जे भूमिपुत्र आहेत ते मासेमारी व्यवसाय करणार आहेत, त्या 80% लोकांना आमच्या तिथं शेतीच नाही, भूमिहीन लोक आहेत ते. आणि मग माशासाठी जर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जर मच्छीमारासाठी पाणी साठ्यासाठी जर जमीन संपादन करून दिली असेल तर बाहेरून येणाऱ्या खाजगी भांडवलदाराला त्याचा उपभोग घेण्यासाठी दिला नाही ना. पाण्यासाठी, इंडस्ट्रियल एरियासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करायचं त्यांचं काम आहे. त्यांचं हे खाजगी ठेका काढायचं नाही, त्यासाठी सेपरेट मंत्रालय आहे ना. मत्स्य विभाग आमचा सेपरेट आहे, त्यांच्याकडनं काही काढून हे मग नितेश राणेंना हे नितेश राणे साहेबांना त्यांच्या अंडरमध्ये येत नाही. जलसंपदा खात्याकडे हे धरण असल्यामुळे त्यांचा पती मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री आहेत आणि वारंवार आम्ही मागणी केली की मत्स्य विभागाकडे ह्याचं हस्तांतर करा. 3 वेळा ह्या खात्यातील काही लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याचं पत्र पाठवलेले आहेत, पण ह्याच्यावर निर्णय घेतला जात नाही. 14,000 कोटीचं जे प्रोजेक्ट आहे 14,900 कोटी 76 कोटीचा कोण मंजूर केले? म्हणजे ऊर्जा मंत्रालयाचे आहे, देवेंद्र फडणवीस. हो, ऊर्जा मंत्रालयामार्फतच येतं आणि नॉमिनल किमती 1 रुपया किमतीवर हे मोठे प्रकल्प दिले जातात. आणि जर तो प्रकल्प झाला, मुळातच 30,000 हेक्टरचं धरण आहे, त्यात 70% पाणी हे ऑलरेडी प्रत्येक वर्षी कमी होतं, राहतं 30% पाणी. 30% 10,000 हेक्टर मध्ये जिथं पाणी स्टॉक शिल्लक राहतो त्याच्यावर तो प्लेट अख्ख्या हाताला टाकले जाणार आणि साईडची थोडीफार राहिलेली जागा सुद्धा एकवर करणार ती लोक. आमच्या मच्छीमारांनी जायचं कुठं, मासेमारी करायची कुठं? त्याच्यामुळे रोडेशन सारख्या गंभीर आजार तयार होतील, कॅन्सर सारखे आजार तयार होतील, पाण्याची गटरगंगा होऊन जाईल आणि रोगराई इतकी पसरल की त्या परिसरात अख्खी दुर्गंधी सुटून जाईल आणि माशाचं उत्पादन होणार नाही, उत्पत्ती नॅचरली माशाची होणार नाही. पूर्ण सगळे वाट लागून झाले. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा ह्या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. एक बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणले, अजित दादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होतील नाहीत, मुडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्र वहिनीला निवेदन दिलेलं आहे, त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही, आम्ही वहिनींना यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.